हॅलो, कशा आहात सगळे? तर मला ना आज पेरूपासून काहीतरी बनवायचं होतं, परंतु म्हटलं काय बनवू? मग म्हटलं चला पटकन होईल असं मला काहीतरी बनवायचं होतं, म्हणून मी इकडे अगोदर ना मी जे पेरू आणलेले होते ते खूप जास्त कडक होते. मला कच्चे नाही म्हणते मी, कारण की ते कच्चे नव्हते, गोड होते आतमध्ये. परंतु जेव्हा मी ते कापायला घेतले ना तेव्हा कापलेच जात नव्हते, खूप जास्त त्याला जोर लागत होता. सकाळपासून जे काही खाल्लेलं पिल्लेलं होतं तो सगळा जोर मी त्या पेरूवर काढला आणि कसं बसं ते 2-4 तुकडे केले मी त्याचे. रफली चॉप केलेलं होतं, जास्त काही बारीक नव्हतं केलेलं. मला ती पेस्ट करायची होती, परंतु तसं न करता मी आधी शिजवून घेतले, त्यानंतर त्यांना जरा ठेचून घेतले. म्हणजे खूप जास्त बारीक नाही ठेचले, थोडे जाड बारीक ठेवलेले आहेत. त्यानंतर तेलामध्ये टाकलेलं आहे मी जिरं टाकलं, थोडी बडीशेप टाकली, लसूण टाकला, हिरव्या मिरच्या टाकल्या, त्यानंतर धने पावडर टाकला, लाल तिखट टाकलं. लाल तिखट जरा जास्तच टाकलं मी, हळद टाकली कारण मला जरा तिखट पाहिजे होतं. त्यानंतर त्यात टाकले ते ठेचलेले पेरू, ते सगळं टाकल्यानंतर शेवटी कोथिंबीर टाकली, सगळं एकत्र केलं मी त्यामध्ये आणि थोड्या वेळाने त्यात लिंबू पिळून टाकला, कारण लिंबूमुळे मस्त चव आलेली होती त्याला. सगळे साहित्य बाहेर काढलं आणि म्हटलं बघा छान दिसत होतं, ते खायलाही टेस्टीच होतं. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक सबस्क्राईब करा. ओके बाय.